आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. की स्वानंदीचं बाळ येईल तेव्हा त्याला आपण हे मोजे घालायचे. आई गेली पण मी लक्षात ठेवून तिची ही इच्छा पूर्ण करणार आहे. काय झालं अगं, बाळाचे पाय खूप नाजूक असतात ना, त्यांच्या पायांना खूप थंडी वाजते म्हणून त्यांना हे मोजे घालायचे. सरपंचाने मला घराबाहेर काढलं तेव्हा फार काही गोष्टी नाही आणता आल्या ग मला सोबत, पण हे मोजे खास मी तुझ्यासाठी आणले. तुझ्या बाळाला ना आपण हेच मोजे वापरू. दीदी को भी बेबी को पता है क्या? कार्तिकी ताई, तू प्रवासातून दमून आली असशील ना. तू एक काम कर ना, तू फ्रेश होऊन घे ना, तुला बरं वाटेल. हाँ जी, फ्रेश हो जाइए. फातिमा, तू ताईला टॉवेल देशील का? देती हूँ जी. ताई, तिकडे बाथरूम. आणि पोलिसांना कसं कळलं? पोलिसांपर्यंत कसं पोहोचलं सगळं? त्यांनी पोलिसांना काय सांगितलं? आणि पोलिसांना सांगितलं असेल का मी मणीला मारायचं? मी मणीला कळलं असणार. मी मणीला मारायचं. काय करणार? मणी मला पोलिसांमध्ये देईल. मणी मला ब्लॅकमेल करणार मला. मणी मणीने डॅडला सांगितलं तर बघू. उगाच कोणाला सांगितलं यार, मीच मारायला हवं होतं त्याला. सुजित, हा घे तुझ्या आवडीचा ऑरेंज ज्यूस बनवलाय. मी आज आहे ना खूप 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 खुश आहे. शेवटी मणीला त्याची लायकी कळली, हे बरं झालं. डॅडींचं काय, त्यांना पोटच्या पोरापेक्षा तो अनाथ मुलगा जास्त जवळचा वाटतो, पण त्याला त्याची लायकी कळते, हे बरं झालं. आणि असा काय रे सुजित, इकडे येऊन बसलास रूम मध्ये एकटाच? डॅडीनी एवढी मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर टाकली आहे, त्यांच्याजवळ बसायचं, त्यांच्याशी बोलायचं थोडा वेळ. सुजित, डॅडीना आता तुला दाखवून द्यायला लागेल की मणीची निवड कशी चूक होती आणि तुझी निवड कशी योग्य येते. असा काय करतो सुजित? लक्ष कुठे तुझं? मी बोलते त्याला काही किंमत आहे की नाही मला? मॉम, तुला दिसत नाहीये का मी विचार करतोय? तुझी काय सतत बुनबुन असते यार. काहीतरी इम्पॉर्टंट चाललंय मॉम, तू जा प्लीज. अरे तुझ्या फायद्यासाठीच बोलतेय मी. सुजित, एवढी सोन्यासारखी संधी मिळालीये, तिची माती करू नकोस. ते जाऊ दे सगळं, तू आधी ज्यूस घे पाहू. मॉम, तुला कळत नाहीये का? ज्यूस घेतो, तू निघ. मी ज्यूस घेतो. अरे मी ज्यूस घेणार. हे बघ, तू आणलाय ना ज्यूस, मी घेणार. तू निघ. निघ. स्वानंदी, तुझ्या कार्तिकी ताईला सांग की तू प्रेग्नेंट नाहीयेस, तू अबॉर्शन केलंयस. ते काय बोलतीयस जेसी? मी का तिच्याशी खोटं बोलायचं? का खोटं बोलू म्हणजे? काय प्रॉब्लेम आहे? आपण सगळ्यांना हेच सांगितलं ना की तू अबॉर्शन केलंयस ते. हो माहितीये मला आपण तसं सांगितलंय, पण त्याचा बाळाच्या जीवाला धोका नको म्हणून तसं सांगितलंय ना. सख्खी बहीण आहे ती माझी.
बाळाची होणारी सख्खी मावशी, ती का बाळाचं वाईट चिंतेल? तिच्यापासून धोका असेल का? नाही जेसी, मी तिच्याशी खोटं बोलणार नाही. कोणत्या जगात जगतेस ग? आणि हे काय लावलंय सख्खी मावशी सख्खी मावशी? हीच सख्खी मावशी तुला गावातून बाहेर काढायला सगळ्यात पुढे होती, हे विसरलीस का तू? हे विसरलीस का तू की ती तुझ्याशी कसं वागली ते आठवतंय तुला? अगं तेव्हा तिची वेळ वाईट होती म्हणून तशी वागली ती. केवढं मोठं संकट कोसळलं होतं तिच्यावर, आणि तू काही जरी म्हणालीस ना तरी तिच्या त्या परिस्थितीला कुठं ना कुठं मीच जबाबदार आहे की. म्हणून रागाच्या भरात बोलली असेल वाईट साईड, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तिचा हेतू वाईट असेल, माझ्या बाळाला तिच्यापासून धोका असेल. सुगंधी, मला ना कळतच नाही मी तुला कसं समजावतो. तुला कसं कळत नाहीये? ते म्हणतात ना, दुधाने तोंड भाजलं की आपण ताकही फुंकून पितो. तुझं तोंड भाजलंय तरी तुला का कळत नाहीये स्वानंदी? मला माहितीये तुला माझी काळजी वाटते, नको एवढी काळजी करू. सख्या बहिणी होता ग आम्ही, आणि कोणत्या बहिणी बहिणीत भांडणं होत नाही ग. पण याचा अर्थ मी वैर धरून बसायचा का? आमच्या गावाकडे पण बहीण भावाचं म्हणू नको, बहिणी बहिणीचं म्हणू नको, लई भांडणं व्हायची. पारे एकमेकांचं तोंड बी बघायचं नाही वर्ष वर्ष. पण जेव्हा अशी वेळ येते ना तेव्हा आपलीच माणसं आपल्या आजूबाजूला हवी असतात. तू तू काही म्हण, मी तिच्याशी खोटं बोलणार नाही, नाही होणार माझ्याने. स्वानंदी, तुम जो बात कर रहे हो, मतलब मुझे तुम्हारा पास्ट ज्यादा पता नहीं, लेकिन जैसी जो बात कर रही है ना, मुझे वो सच लगती है. तू कम से कम थोड़े दिन दीदी को ये बात मत बताना. आखिर तुझे पता तो चलने दे कि दीदी के मन में है क्या. बघितलंस, या मंद फातिमाला पण कळतंय माझं बोलणं. तुला कसं नाही कळत, मला कळतच नाही स्वानंदी. स्वानंदी, तू तुझ्या बहिणीला सगळं सत्य सांगायचं नाहीयेस आता. तू तुझ्या बहिणीला सांग की तू अबॉर्शन केलंयस ते. इतरांची गोष्ट वेगळी होती जेसी, पण मी माझ्या ताईडीशी खोटं बोलणार नाही. बाप रे, इतकी फळं कशासाठी आणली सगळी? तुमच्यासाठी, आणि हे सुद्धा. हे काय? पार्टी. आपण दोघांनी मिळून पार्टी करायची, मल्टीविटामिन्स आणि मिनरल्स. किती आगाऊपणा करतोयस हे कळतंय का तुला? हो, नाही आगाऊपणा नाही. मिनरल्स, मल्टीविटामिन्स, आयन्सच्या गोळ्यात, बस. अरे पण कशासाठी? कशासाठी म्हणते? विसरलात? परवा कोण चक्कर येऊन पडलं बरं? तरी नशीब मॅडम आम्ही सगळे होतो तिथे. कुठे बाहेर चक्कर आलीस तर मॅडम आता तब्येतीची काळजी घ्यायला हवी. मला कळतंय तुला काय म्हणायचं. वय झालंय माझं, म्हातारी झालीये मी. नाही नाही, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये. म्हणजे तुमची एनर्जी हॉस्टेलमधल्या मुलींना लाजवेल, पण मॅडम शरीर सिग्नल देत असतं आपल्याला, आपण ते समजून घ्यायचं असतं. मग असं अचानक दुखणं निघत नाही. आणि मॅडम मी बघितलंय ना, तुम्ही हॉस्टेलच्या मुलींसाठी किती दगदग करता, किती धावपळ करतात. तुम्ही त्यांची इतकी काळजी घेता, पण स्वतःची काळजी नाही घेत तुम्ही. कळलं मला, मी काळजी घेईन, तू नको काळजी करूस. बस, मला आता कुठलंच डिस्कशन नकोय. आता फक्त तुम्ही या गोळ्या घ्यायच्या वेळच्या वेळी, आणि नाश्ता झाल्यानंतर रोज एक गोळी घ्यायची. हा, डॉक्टर असंही म्हणालेत की आपण एकदा तपासून बघू, जर गरज पडली तर अजून गोळ्या देऊ. डॉक्टर? हा, मग तुम्ही आला नाहीत, मग मी गेलो डॉक्टरांकडे, त्यांना सांगितलं असं असं घडलंय. तेव्हा त्यांनी या गोळ्या दिल्यात, आणि सगळ्यात महत्वाचं ही फळं खायला सांगितले, आणि 1 ग्लासभर दूध. फळ, दूध, गोळ्या.
खरं सांगू, माझी पण कोणतरी इतकी काळजी करतंय, खूप बरं वाटलं. थँक्यू. अरे ते त्या दिवशी ती पत्रकार परिषद अर्धवट राहिली तर तुला तुझे साहेब ओरडले का रे? अहो नाही नाही, उलट पत्रकार परिषद छान झाली, आवडली त्यांना. हा फक्त आता हे इलेक्शनच्या गडबडीत अडकल्यामुळे आमची भेट झाली नाही तशी. म्हणजे काहीच बदल झालेला नाही. काय म्हणाल मॅडम? तू कशाला एवढी काळजी करतोयस? मी सगळं करेन, तू सांगितलं तसं सगळं व्यवस्थित घेणार, औषधं, दूध, फळं सगळं. ओके? हो हो हो. बरं मी येऊ मॅडम? येतो. काळजी घ्या. Yes. सॉरी सॉरी, माझं लक्ष. कार्तिकी, तुम्ही इथे? शिखा, संचिता मॅम. हो, मी आता इथेच राहणार आहे, स्वानंदी जवळ. इथे स्वानंदी जवळ? हो. यात इतका धक्का बसण्यासारखं काय? म्हणजे बहीण आहे ना ती माझी, तिच्याजवळ मी राहूच शकते. हो, पण तुमच्यात भांडणं झाली होती, तुम्हाला तर स्वानंदीचं तोंडही बघायचं नव्हतं. मग काय तुम्ही मलाच विचारताय? तुमची इतकी भांडणं झाल्यानंतर सुद्धा स्वानंदीला इतके बोल लावले तुम्ही, आणि तुम्ही आता म्हणताय की तिच्या सोबत राहायचं. मला हे समजण्या पलीकडचं. तुम्ही अहो पण यात न करण्यासारखं काहीच नाहीये. नाही नाही, मला एक कळत नाहीये. मी फोनच करणार होते तुम्हाला. माझी तायडी आली आहे आणि इथेच राहणार आहे माझ्यासोबत. हे तुम्ही बोलताय? तुम्ही विसरलात का यांनी तुम्हाला भर रस्त्यात? मनी सर, झालं गेलं गंगेला मिळालं की. आणि आता तिला सगळ्यात जास्त माझी गरज आहे, त्यामुळे ती इथंच माझ्यासोबत राहणार. ठीक आहे, तुम्हाला पटलंय ना? माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही. येतो. तायडे, तू जेवण करून घे, मी आले. चला. हाय. अगं तू आमच्या स्वानंदीची बहीण ना? तू मागे सुद्धा आली होतीस इथे आमच्या हॉस्टेलवर, राईट? हा, कार्तिकी. मी शिखा आणि या आमच्या संचिता मॅम. कार्तिकी, हाय. मी संचिता. आपण भेटलोय अगं याआधी, आणि स्वानंदीकडून सुद्धा तुझ्याबद्दल ऐकलंय मी. स्वानंदी तुझ्याच लग्नासाठी पैसे जमवायला आली होती ना मुंबईत? राईट. एक मिनिट. सॉरी कार्तिकी, सॉरी, तुझं लग्न मोडलं ना? सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरंच सॉरी. बिचारी. कसं असतं ना मॅम, जे एक बहीण बिना लग्नाची प्रेग्नेंट आहे आणि एकीचं लग्न मोडलं. काय नशीब असते एकेकाचं. शिखा, काही काय बोलतेय सगळं? कार्तिकी, तिच्याकडे नको लक्ष देस. ती काही बोलत असते, मूर्ख. ये. सॉरी. तू बस. ये. बस ये. वळी सर, अहो प्लीज शांत व्हा ना तुम्ही. माझं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घ्या ना. काय ऐकणार स्वानंदी?
मला हे कळत नाहीये जिच्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला. जेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त गरज होती त्यावेळेस तुम्ही नको नको ते केलं. अशा व्यक्तीला तुम्ही इतक्या सहजासहजी कसं माफ करू शकता? करू शकते मनी सर, का माफ नाही करू शकत? अहो सख्खी बहीण आहे ती माझी, तिच्याशिवाय कोण आहे माझं? आई गेली माझी, भाऊ जिवंत आहे की मेला तेही माहिती नाही. तिच्याशिवाय कोण उरलाय माझा? आम्ही नाहीये, वॉर्डन मॅडम आहे, जेसी आहे, मी आहे. मी सगळे आहात की. मी कुठे म्हटलं तुम्ही नाही आहात? तुम्ही माझीच माणसं आहात, आणि तुम्ही माझी माणसं आहात म्हणून तुम्ही प्लीज मला समजून घ्या. मी नाही माझ्या बहिणीला असं दूर सारू शकत. मान्य आहे, मान्य आहे तुम्हाला अपराध्यासारखं वाटतंय. तुमच्या बहिणीची आज जी अवस्था आहे ती तुमच्यामुळे झाली असं तुम्हाला वाटतं. तुमच्यामुळे त्यांची वाताहत झाली आहे. तुम्हाला काहीतरी करावंच वाटतंय त्यांच्यासाठी, म्हणून तुम्ही त्यांचे सगळे गुन्हे पोटात घालणार आहात का? स्वानंदी अहो, हे गाढवी प्रेम काही कामाचं नाहीये. जी माया आपल्यालाच खड्ड्यात घेऊन जाईल ती माया काय कामाची? उद्या त्यांनी तुम्हाला, तुमच्या होणाऱ्या बाळाला काही केलं मग? हो, काय झालं? शांत का झालीस? अच्छा, शिखा बोलली त्याचं वाईट वाटलं का? हे बघ, तू तिचं मनावर नको घेऊस. ती अशीच काहीतरी फालतूपणा करत असते. शिखा काय? सॉरी अगं, मला खरंच तसं नव्हतं म्हणायचं, खरंच सॉरी. आणि कार्तिकी, हे बघ, तू अजिबात एकटं वाटून घेऊ नकोस हा. आम्ही आहोत ना. तुझ्या बहिणीला, स्वानंदीला आम्ही जसं सांभाळून घेतो ना तसं तुलाही सांभाळून घेऊ. हो हो हो, अगदी. आणि आम्ही अगं सगळ्यांना सांभाळून घेतो अगं. आणि तू एक लक्षात ठेव आता, जास्त कशाचाही विचार करायचा नाही. एकदम मनसोक्त आणि बिंदास राहायचं, कळलं ना? आणि दुनिया दुनिया गेली अगं तेल देणे. हा, कोणी काही बोललं ना तरी काही ऐकायचं नाही, कळलं? आणि ब्रो, महत्वाचं म्हणजे हे जे दुःखद सगळं मागे झालंय तुझ्या पास्ट मध्ये, ती विसरून जायचं. अगं, मी तुझ्या बहिणीला स्वानंदीला पण हेच सांगितलं होतं, हो ना मॅम? हो, अगदी बरोबर. आणि अगं तिने अगदी आमचं मोठ्या बहिणीसारखं ऐकलं. आणि आता बघतेस ना तिला, किती छान हसतीये, खेळतीये, खिदळतीये, मित्र बनवतीये आणि छान जगते तिचं आयुष्य. हो तर, म्हणूनच इतकं सगळं होऊन सुद्धा मुंबईला परत आली ना. कार्तिकी, आम्हाला सगळं माहिती आहे. स्वानंदीला गावातल्यांनी हकलवून लावलं, तिच्या बाबतीत जे काही घडलं ते सगळं माहिती. अगं, आम्ही एकत्रच राहतो ना इथे, आम्हाला सगळं एकमेकींचं माहिती असतं. म्हणूनच म्हणतेय, नको काळजी करूस, आम्ही आहोत. आणि तुझा नोकरीचाच काय तो प्रॉब्लेम आहे ना, संचिता मॅम सॉल्व्ह करतील. अगं, तुला माहितीये संचिता मॅम स्वानंदीच्या ऑफिसमध्ये बॉस आहेत अगं. ऑफकोर्स, एनी टाइम. अशा अडचणीत असलेल्या मुलींची मदत करायला मला खरंच खूप आवडतं. बरोबर बोलतीये शिखा. हेल्पफुल आहेत एकदम मॅडम. बरं, आता ते नोकरी बिकरीचं सोड अगं. तू ना मुंबईत आली आहेस की नाही आता, मग सगळं सॉल्व्ह होणार आहे, टेन्शन घेऊ नकोस तू बघ. आणि महत्वाचं म्हणजे, तू मुंबई फिरली आहेस का? नाही ना. नाही? आता काय बोलायचं, इतक्यांदा मुंबईला आलीस. मुंबई आहे और मुंबई दर्शन नाही क्या, तो एक खाक मुंबई आहे. काय रे? हा, बरं ठीक आहे. तरी शिखाय ना, मी तुला मुंबई फिरवते, ठीक आहे? हो, अगदीच. मॅडम उंगतच असतात. मॅम, मैत्री. सॉरी, पण हे इतकं सगळं करून आता मला पश्चाताप होतोय हे मला फेक वाटतंय. बहीणच बहिणीची वैरी झाली हे आपण किती उदाहरणं बघितलेत. हे बघा, मला काय तुम्हाला दुखवायचं नाहीये.
त्या जेसीलाही असंच वाटतंय की माझ्या बहिणीमुळं मला आणि माझ्या बाळाला धोका होऊ शकतो. तुम्हा दोघांनाही असं का वाटतंय मनी सर? हो, खरंच सख्खी बहीण आहे ती माझी. मला असं वाटतंय तुम्हा दोघांनाही माझी काळजी आहे ना, म्हणून तुम्ही असा विचार करत आहात. आणि माझ्याकडे काही पर्याय आहे का मनी सर? मी नाही तिला सांगू शकत की तू जा इकडनं निघून. आणि मला असं वाटतंय ती बदलली आहे. दोघांना एकच गोष्ट कशी फील होऊ शकते? स्वानंदी, आम्ही तुम्हाला नको म्हणतोय याच्या मागे काहीतरी कारण असेल. हा, शेवटी निर्णय तुमचा आहे. तुम्ही कसला आवाज ग?